नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली अर्णवने रमाकांत आणि ईश्वरी या दोघांनाही घरात आणलेलं आहे आणि ईश्वरीने मात्र एक मोठी गोष्ट केलेली आहे। राकेश घरी आलेला आहे आणि अंजलीची एक वेगळीच नाटकं सुरू आहेत। या घरातले मोठे म्हणून, करते पुरुष म्हणून राकेशलाच या कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर बसलं पाहिजे। म्हणजे डायनिंग टेबलवरती जेव्हा जेवायला बसलं जातं तेव्हा मात्र प्रत्येक वेळेस अंजली हे सगळं कांड करत असते। आता मात्र ईश्वरीने एक गोष्ट केलेली आहे, तिने स्वतः खुर्ची पकडलेली आहे, त्याला हात लावलेला आहे। राकेशला तिथे अंजली बसायला सांगत असते तेव्हा ईश्वरी तिथे येते आणि म्हणते थांबा, इथे बाबा बसतील, कारण बाबा खऱ्या अर्थाने या घराचे कुटुंब प्रमुख आहेत असं ईश्वरीने सांगितलेलं आहे आणि बाबांना त्या खुर्चीवरती बसवलेलं आहे। आता मात्र सगळेजण पाहत राहतात आणि ईश्वरीने एकाच वेळी अंजलीचा चांगलाच माज उतरवलेला आहे, कारण अंजली प्रत्येक वेळेस अति करत असते। तिचं अति चाललेलं असतं की काहीही झालं तरीही माझं आहे, माझ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणत तिनं प्रत्येक गोष्टीवर आगाऊपणे अतिपणा करत असते। तर हे सगळं ईश्वरीने थांबवलेलं आहे। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजच्या भागाची आपण सुरुवात करूया। ईश्वरी म्हणत असते की नाही, तुम्ही जर बाबांना घरात घेणार नसाल तर मीही हे घर सोडून जाणार आहे। ईश्वरीने हे स्पष्टपणे सांगितलेलं असतं। तेव्हा मात्र रमाकांत म्हणजेच बाबा इकडे सांगत असतात की हे बघ, असं नको करू पोरी, कसं आहे तू माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नको करू। पण ईश्वरी काही ऐकत नाहीये। जर बाबा या घरात थांबणार नसतील तर मीही या घरात थांबणार नाही असं म्हणत ईश्वरीने घर सोडलेलं आहे आणि ती घराच्या बाहेर पडते आणि या वल्लरीच्या ऑलरेडी बुडाला आग लागलेली असते, कारण तिची भीतीने तिचा थरकाप उडालेला असतो आणि ती मात्र खुश झालेली असते। ती तर लगेच जाऊन दरवाजा बंद करून घेते, कारण तिला तेच हवं असतं। ईश्वरीने हट्टच केलेला असतो, कारण ईश्वरी ऐकूनच घ्यायला तयार नाहीये। ह्यावेळेस ईश्वरीनं मान्य केलेलं आहे की काही झालं तरीही मी बाबांना न्याय मिळवून देणारच आहे, हे ईश्वरीने ठरवलेलं असतं आणि गोष्टी सुद्धा त्याच पद्धतीने घडत असतात। अंजली मात्र पाहत असते आणि वल्लरीने रागाने दरवाजा बंद केलाय। तिच्या मनासारखं झालंय की तो रमाकांत पण गेला आणि ही ईश्वरी पण गेली। म्हणजे जर का ह्या रमाकांतला समजलं की ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत, त्याला थोडीशी जरी तिथे कुठेतरी वाटलेलं असेल तर माझी वाट लागणार आहे, हेच तिच्या डोक्यात सुरू असतं। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नम्रता आकाशला समजवत असते, आकाश सर जाऊ द्या, बरं आता आई बाबा घरी यायची वेळ झाली, मीही जाते असं ती सांगू लागते। आणि तेव्हा मात्र इकडे आकाश म्हणत असतो चल तुला जायचंय ना घरी, मी सोडायला येतो घरी असं सांगितलं जातं। आणि तेव्हा मात्र इकडे नम्रता म्हणत असते नको आकाश सर, तुम्ही मला सोडायला येणार, बरं तुम्हाला उशीर होणार, तुमची आई तुम्हाला ओरडणार, या सगळ्या गोष्टी मला नाहीत मान्य, मी सांगते ना तुम्हाला असं ती म्हणत असते। पण आकाश मात्र ऐकायला तयार नसतो। शेवटी मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात आणि मग नम्रता समजून सांगत असते, आकाश तिला समजवत असतो, दोघांनाही एकमेकांची काळजी वाटत असते आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात। तेव्हा आकाश म्हणतो चल मी तुला रिक्षापर्यंत तरी सोडवतो आणि रिक्षाने तू घरी जा असं सांगितलं जातं। तेव्हा आकाशच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात। आकाश एकाच गोष्टीचा विचार करत असतो की काय आहे हे सगळं, काय आहे या सगळ्याचा अर्थ काय आहे, हाच प्रश्न चाललेला असतो। आणि त्याच वेळी आता नम्रता पुढे चाललेली असते, तेवढ्यात मागून एक जण येतो आणि आकाश पुढे वागतो, त्याच्या लक्षात येतं मागून दगड मारायला कोणीतरी आलेला आहे आणि त्या क्षणी आकाशने त्या हेल्मेटवाल्याचा हात पकडलेला आहे, म्हणजेच तो शुभंकर आहे। शुभंकरचा हात पकडलेला असतो आणि आकाश आणि शुभंकर या दोघांमध्ये चांगलीच हाणामारी सुरू झालेली असते। आकाशने शुभंकरचं हेल्मेट काढण्याचा प्रयत्न करत असतो, पण शुभंकर मात्र तेवढ्याच ताकदीने तिथे हल्ला करत असतो। त्याचवेळी आकाश खाली पडलेला असतो, शुभंकर त्याच्या अंगावरती पडलेला असतो आणि दोघांमध्ये चांगलीच हाणामारी झालेली असते। काही करून आज आकाशच्या पुढे शुभंकरचा पर्दाफाश होणार, कारण हे सगळं करणारा शुभंकर आहे हे जणू काही आकाशच्या लक्षात येणार। इथपर्यंत गोष्टी झालेल्या असतात, पण कितीही झालं तरी ते हेल्मेट मात्र आकाश काढू शकत नाही, कारण शुभंकर त्या क्षणी पाठीमागून त्याला लाथ मारतो। या सगळ्या गोष्टी अशा विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात। हे सगळं जे काही घडत असतं ते मात्र थोडंसं भयानक असं झालेलं आहे। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी
आता जेव्हा घडत असतात तेव्हा इकडे घरी मात्र वेगळाच गोंधळ सुरू झालेला असतो. घरी मात्र कोणाच्या लक्षातही येत नाही अशा पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. इकडे आता ईश्वरी आणि बाबा दोघंही घराच्या बाहेर असतात. तेव्हा बाबा म्हणत असतात की मुली, खरंच आज ना मला कळत नाही आहे की इतके दिवस मी माझ्या स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो, मान्य आहे मला, पण मला यश मिळणार नाही हे मला वाटत होतं कुठंतरी. म्हणून मी त्या गोष्टीसाठी प्रयत्नच केले नाहीत. कारण मला भीती वाटायची की माझी मुलं मला सांभाळतील की नाही, नक्की काय होईल, माझ्या मुलांच्या बाबतीत काय होईल, माझी सात्विका मला सोडून गेली, या सगळ्या गोष्टी घडत होत्या. पण मला कळतच नव्हतं की मी काय करणार आहे. आज तू मला दिशा दिली तेव्हा मला असं वाटलं की होईल, पण नाही. मान्य आहे मला, माझ्या मुलांनी मला ॲक्सेप्ट केलेलंच नाही आहे. आणि का करतील ते, आणि का करावं त्यांनी? कारण मी त्यांना असं अर्ध्यावर सोडून गेलेलो आहे. त्यांचं बालपण मी हिरावून घेतलेलं आहे. आई बापाविना पोरखे झालेले होते ते. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते, मला माहिती आहे, पण अर्णव सर नक्की येणार. इकडे अर्णव वल्लरीला बोलत असतो की काय, कसला ताई, तू कसला राग काढतेस? मी सिंदूरवर पहिला राग कोणता तरी काढते आणि तू तिच्याशी अशा पद्धतीने वागते. हे सगळं करायची गरज काय होती? असं का वागलात तुम्ही तिच्याशी? असं म्हणत अर्णव बोलत असतो. ईश्वरीची बाजू घेऊन त्या दोघींना जाब विचारत असतो. इकडे ईश्वरी मात्र रमाकांतला म्हणत असते, काळजी करू नका. तुमच्या मुलावर, माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण ते माझ्यासाठी ह्या घराची दारं उघडणार, आपल्यासाठी या घराची दारं उघडणार, असं ईश्वरी म्हणत असते. तेव्हा मात्र रमाकांत ईश्वरीला म्हणत असतो की माझ्यामुळं तुझा संसार मोडतोय. मला ही गोष्ट पटतच नाही आहे. खरंच मला ना त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की नाही, काही झालं तरीही माझा संसार नाही मोडणार, पण तुमचं कुटुंब तुम्हाला परत मिळवून देणार. कारण आज ही लढाई न्यायाची आहे. माझ्या आईने पण खूप कष्ट सोसलेत, माझ्या आईने पण खूप सहन केलंय. रमाकांत म्हणत असतो की जी गोष्ट मी केलेलीच नाही आहे त्या गोष्टीची शिक्षा मी इतके वर्ष झालं भोगत होतो. माझी सात्विका सुद्धा मला सोडून गेली. तिने सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवला नाही. जे दिसतंय त्या गोष्टींवर तिने विश्वास ठेवला आणि आज हे दृश्य समोर आलेलं आहे. असं सगळं तो सांगत असतो. इकडे अर्णव मात्र चिडलेला असतो. तो अंजलीला म्हणत असतो, बाद झालं ताई, कारण मला कळतच नाही आहे की तू काय करतेस ते, तुला कळतंय का? तेव्हा मामा सुद्धा म्हणत असतो की बाद झालं. तेव्हा इकडे मामा म्हणत असतो की दरवाजा का बंद केला आणि कोणी सांगितलेलं तुम्हाला दरवाजा बंद करायला? आजी तर तोंडावर हात ठेवूनच बसले, जणू काही तिला कळतच नाहीये काय बोलावं आणि काय नाही. असं सगळं वातावरण घरात झालेलं असतं. आणि इकडे मामा मात्र चिडलेला असतो. मामा सुद्धा बोलत असतो, कारण मामालाही माहिती आहे कुठंतरी काहीतरी चुकतंय. नक्की काय चुकतंय हा प्रश्न उभा राहिलेला असतो. ईश्वरी म्हणत असते, बाबा त्या त्रासात मी तुम्हाला नाही राहू देणार. कारण इतके वर्ष तुमचं कुटुंब असून तुम्ही संन्यास घेऊन राहिला, तुमच्या कुटुंबापासून तुम्ही लांब राहिला, ही गोष्ट मी कधीच आता होऊ देणार नाही. असं सगळं ईश्वरी बाबांना सांगत असते. कारण बाबांच्या बाबतीत काहीही झालं तरीही ईश्वरीचं असं म्हणणं आहे की नाही, बाबांना न्याय मिळवून दिला पाहिजे. कारण इथे ईश्वरीच्या आईला सुद्धा न्याय मिळवून देणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी समोर येत असतात. इकडे अर्णवची मात्र खूप चिडचिड चाललेली असते. अर्णव म्हणतो की नाही, काहीही झालं तरीही मी सिंदूरला घरात आणलंच पाहिजे. आणि अर्णव दरवाजा उघडतो. नेमकं त्याच वेळेस ईश्वरी म्हणालेली असते, काळजी करू नका बाबा, या घराची दारं तुमच्यासाठी उघडलेली असतील, असं ईश्वरीने सांगितलेलं असतं. आणि नेमकं त्याच वेळेस दरवाजा उघडला जातो. ईश्वरी आणि रमाकांत दोघंही पाहत राहतात. खरं तर रमाकांतच्या लक्षात येतं, म्हणजे खरंच ही मुलगी म्हणते तसा माझा चिंटू खरंच खूप चांगला आहे आणि दाखवून दिलेला आहे. तेव्हा ईश्वरीकडे तो येतो आणि म्हणतो, मी सिंदूर काय चाललंय तुझं हे सगळं, बंद कर आणि चल घरात, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते, हो तुम्हाला वाटतंय ना मी घरात यावं, तर ठीक आहे, मी घरात येईल, पण एका अटीवर, जर बाबा घरात येणार असतील तरच मी घरात येईल. आता मात्र अर्णव म्हणतो की ठीक आहे. आणि अर्णव ईश्वरीला आणि रमाकांतला घेऊन घरामध्ये येतो. तेव्हा सगळेजण तिथं पाहत असतात. ईश्वरीने तिचा हट्ट पूर्ण करून घेतलेला असतो. त्यासाठी तिने अर्णवचे पाय धरलेले असतात. अर्णवला पाया पडत असते, म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मला मान्य आहे, बाबा आलेले आहे, त्यांच्याकडून त्यावेळेस चूक झालेली आहे, पण तुम्ही त्यांना घरात घेतलं पाहिजे. लग्न झाल्यापासून मी तुम्हाला कोणतीच गोष्ट मागितली नाही आहे, पण आज एक गोष्ट मागते, ती म्हणजे बाबांना तुम्ही घरात घ्या, असं ईश्वरी सांगत असते.
तेव्हा मात्र अर्णवच्या पुढे कोणताच पर्याय येत राहत नाही आणि अर्णव चल म्हणतो. त्यावेळेस मात्र ईश्वरी म्हणते, बाबा आज मी तुम्हाला घरात घेऊन चालली आहे. तुमच्या मुलाच्या मनात सुद्धा तुमच्याबद्दलचा मान माया हे तुम्हाला दिसेल. आता मात्र अर्णव घरात येतो. त्या दोघांनाही घरात आणलं जातं. तेव्हा मात्र हे सगळेजण दारात असतात आणि रागानेच पाहत असतात. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी त्यांच्याकडे पाहते आणि सांगू लागते की चला बाबा. आत आल्यानंतर सगळेजण रागाने पाहत असतात, पण अर्णवने एका क्षणात सांगितलेलं असतं कोणी काहीही बोलायचं नाही, कारण हा निर्णय सर्वस्वी माझा आहे असं त्याने सांगितलेलं असतं. हे घर माझं आहे, या घरामध्ये राहण्याचा अधिकार हा मीच देऊ शकतो असं इथे अर्णवच्या बोलण्यातून आलेलं असतं. इकडे मात्र पाहायला मिळतं की वल्लरीची खूप चिडचिड झालेली असते. मामा म्हणत असतो, गप्प बस तू काही बोलायची गरज नाही. आतापर्यंत जे काही झालेलं आहे ते भरपूर झालेलं आहे, त्यामुळं आत्ता तू काहीही बोलायचं नाही असं मामांनी सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे ईश्वरी आता बाबांना घेऊन देवघराकडे येते. ते म्हणतात की देवघर कुठे आहे, आणि मग ईश्वरी देवघराकडे येते. चला म्हणते, देवघराकडे घेऊन येते आणि नेमकं त्याच वेळेस तिथे ईश्वरी बाबांकडे पाहते, कारण आजपर्यंत बाबांनी जे काही सोसलेलं आहे ते ईश्वरीला दिसत असतं. तेव्हा बाबा म्हणत असतात की खरंच आज मला माझ्या कुटुंबात परत आल्याचं आहे, पण ही नाती मी पुन्हा स्वीकारेल की नाही माहीत नाही मला. ते मला स्वीकारतील की नाही तेही मला माहीत नाही, पण जे काय होणार आहे ते मात्र खूपच चांगलं घडेल अशी मी प्रार्थना करतो. पण हा नारळ घे असं म्हणत त्यांनी स्वामींचा आशीर्वाद तिला दिलेला आहे, कारण ह्या लढाईमध्ये तुला आशीर्वादाची गरज आहे, आधाराची गरज आहे. त्याचबरोबर ईश्वरीला सांगितलेलं असतं की आज मला दाखवून दिलंस तू, मला एक नाही तर आणखी एक मुलगी आहे. माझ्या चिंटूच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे आणि माझा चिंटू खरंच खूप नशीबवान आहे, त्याला तुझ्यासारखी बायको मिळालेली आहे असं बाबा म्हणत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णवच्या बाबतीतल्या गोष्टी, अर्णवच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी इथे बाबांनाही आठवत असतात. त्याचबरोबर इकडे अर्णवला सुद्धा आठवत असतं. आई एकच विचारत होती की का 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 त्या मुलीबरोबर कधीपासून तुमचं चालू होतं, किती दिवस झाले त्या गोष्टीला, कशामुळे हे सगळं झालंय, असे अनेक प्रश्न आईला होते आणि आई ते प्रश्न विचारत होती. हे सगळं अर्णवला आठवत असतं आणि अर्णवची चिडचिड चाललेली असते. अर्णवने ईश्वरीला प्रपोज करायचं म्हणून सगळी तयारी करून ठेवलेली असते. अर्णव भलताच चिडलेला आहे. अर्णवने ईश्वरीसाठी आणलेलं ग्रीटिंग, तिच्यासाठी आणलेली फुलं, सगळं काही फेकून द्यायला सुरुवात केलेली आहे. तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट देखील त्याने टाकून दिलेलं आहे. रागवलेला अर्णव, त्याचा राग आता कंट्रोलमध्ये राहिलेला नाही आहे. त्याने सगळ्या वस्तू भराभर फेकून द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याला ईश्वरीचा खूप राग आलेला आहे. ईश्वरने जो निर्णय घेतला आहे तो अतिशय चुकीचा घेतला आहे असंच त्याचं मत झालेलं आहे. तेवढ्यात ईश्वरी देखील आतमध्ये आलेली असते आणि पाहते तर अर्णवने सगळ्या घरामध्ये राडा घालून ठेवलेला आहे. ईश्वरीला माहिती देखील नाही आहे की अर्णव तिला प्रपोज करणार होता. तिच्यासाठी त्याने सुंदर छान असं गिफ्ट आणलेलं होतं. आजचा दिवस हा त्यांच्या आयुष्यातला अतिशय आनंदी दिवस होणार होता. या गोष्टीपासून अनभिज्ञ असलेली ईश्वरी आता अर्णवच्या समोर जाते आणि त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. पण ऐकेल तो अर्णव कसला. अर्णव तिला बोलूच देत नाही. मला तुझ्याशी बोलायची देखील इच्छा नाही आहे. तू जो निर्णय घेतला आहे ना त्यामध्ये मी अजिबात नाही, हे मी तुला अगोदर स्पष्ट करून सांगतोय, असं तू तिला बोलू लागतो. त्या माणसाने आम्हाला काय त्रास दिला आहे ना ते तुला माहिती नाही आहे. ईश्वरी म्हणते त्यांना देखील त्रास झाला असेल ना. तेव्हा अर्णव चिडतो आणि म्हणतो त्याला त्रास झाला आहे म्हणजे तुला त्याच्या त्रासाचं पडलेलं आहे. आम्ही लहानपणापासून काय भोगलं आहे याचं तुला काय पडलेलं नाही आहे ना. अर्णव कपाटातून एक बॉक्स काढतो आणि त्यातल्या सगळ्या खेळणी तिच्यापुढं ओततो आणि म्हणतो या खेळणी मी खेळत होतो लहानपणी आणि एका दिवसात मी लहानाचा मोठा झालो आहे. तुला माहिती आहे ह्या खेळणी मी आनंद म्हणून ठेवलेल्या नाही आहेत, तर ह्या बघितल्यानंतर त्यातलं दुःख मला जाणवावं आणि ज्या माणसाने मला त्रास दिला आहे ना त्या माणसाविषयी माझ्या मनामध्ये कधीही प्रेम निर्माण न व्हावं म्हणून या खेळणी मी ठेवलेल्या आहेत, असं अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं. ईश्वरीला समजतं की अर्णवने मनाच्या कोपऱ्यात आपल्या वडिलांविषयी प्रचंड राग हा साठवून ठेवलेला आहे आणि तो राग जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत अर्णव शांत होणार नाही.
एखाद्या जखमेमध्ये जसं पाणी झाल्यानंतर ती जखम फोडल्यावर त्यातलं पाणी निघून जातं आणि ठसठसणारी जखम जेव्हा बरी होते, तसा अर्णवच्या मनातील हा राग कायमचा काढून टाकला पाहिजे असं आता ईश्वरीच्या मनात आलेलं असतं. म्हणून ती अर्णवला बोलू देते आणि अर्णवसुद्धा जोरजोरात बोलून त्याचा राग आहे तो व्यक्त करू लागतो. तो सांगू लागतो की कशाप्रकारे वडिलांनी आम्हाला त्रास दिलेला आहे. त्यांच्या कोणत्या कोणत्या गोष्टीचा आम्हाला त्रास झाला आहे. म्हणून मी या माणसाला कधीच माफ करू शकणार नाही आणि तो या घरातून गेला आहे ना, ते त्याचं कर्म. तो कसा राहिला आहे ते त्याचं कर्म आहे. त्यात आमचा काहीही दोष नाही आहे. या सगळ्यामध्ये दोष आहे तो फक्त त्याचा आहे, असं तो ईश्वरीला ठामपणे सांगत आहे. पण ईश्वरी देखील स्वतःची बाजू सोडायला तयार नाही आहे. ईश्वरी पण तेवढीच हट्टी आहे. ईश्वरीला माहिती आहे की यामध्ये कोणतरी वेगळा मास्टर माइंड होता, ज्याने हा सगळा खेळ रचला होता आणि त्याने रचलेल्या खेळामुळेच अर्णव आणि अंजली यांचं बालपण हे दुःखात गेलेलं आहे. त्या मास्टर माइंडमुळेच रमाकांत आणि अर्णवची आई यांचा सुखाचा संसार मोडलेला आहे. इकडे रमाकांतला एका स्पेशल रूममध्ये आणलेलं असतं, तेव्हा रमाकांतला मोठं आश्चर्यच वाटतं. कशाला आणले आम्हाला या रूममध्ये? आता असल्या गोष्टींची आम्हाला सवय राहिलेली नाही आहे, असं ते मामांना सांगतात. मामा म्हणतात, अहो असं नाही, तुम्ही तर झोपू शकता, आराम करा. तेव्हा ते म्हणतात की आता आराम मी करणार आहे, पण मला बेडवर झोपण्याची सवय नाही. मामा तेवढ्यात ए सी देखील चालू करतात. तेव्हा ते म्हणतात, मला ए सी नको, तुमचा बेड नको, काही नको. मी फक्त इथं ईश्वरीमुळं थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला तुमच्यातल्या कसल्याच सुखसोयी नाही दिल्या तरी चालतील, असं ते मामांना म्हणतात. स्वतःचं अंथरूण टाकतात आणि त्यावर हरिनामाचा जप करत ते बसतात. मामा त्यांच्याकडं पाहतच राहतात. एकेकाळी करोडो अब्जो रुपयाची प्रॉपर्टी असलेला हा व्यक्ती आज जमिनीवर झोपत आहे. सगळ्या सुखाचा, सगळ्या मोहांचा त्याग करून हा व्यक्ती शांतपणे बसलेला आहे, हे पाहून मामाला आश्चर्य वाटतं. या माणसामध्ये भलताच बदल झालेला आहे, असं देखील मामाला वाटू लागतं. खरंच हा माणूस दोषी होता का? का यांच्या विरुद्ध खरंच ईश्वरी सांगते त्याप्रमाणे काही कटकारस्थान केलं गेलं आहे? खरंच या गोष्टीचा शोध लागलाच पाहिजे, असं आता मामाला देखील वाटत आहे. याचाच अर्थ मामा आता ईश्वरीला या गोष्टीसाठी मदत करणार आहे, हे तर स्पष्ट झालेलं आहे. इकडे वल्लरीच्या मात्र चांगल्याच शिट्ट्या वाजलेल्या आहेत. वल्लरी तिच्या रूममध्ये इकडून तिकडं फेऱ्या मारत आहे, कारण तिला समजलंय की ईश्वरीनं टाकलेला हा डाव खूपच खतरनाक आहे. कारण ईश्वरी आता रमाकांतला घेऊन आले आहे. रमाकांतला जर का तिने जुन्या गोष्टी जोडून सांगितल्या आणि त्या गोष्टी जर का जोडल्या गेल्या, तर रमाकांत हा माझ्यापर्यंत पोहोचू शकतो. या गोष्टीची भीती आता ईश्वरी मामीला वाटू लागलेली आहे आणि त्यामुळेच मामी चिंतातूर झालेली आहे आणि ती इकडून तिकडं फिरत आहे. तेवढ्यात हळूच पाठीमागून मामा येतो आणि बघतो की ही वल्लरी इकडं तिकडं करत आहे. वल्लरी खूप घाबरलेली आहे, हे त्याला तिच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसतं आणि तो विचारतोय, काय झाले? कशामुळे अशा इकडे तिकडे फेऱ्या मारते? काय टेन्शन आलं आहे का? का रमाकांत घरी आलाय म्हणून वाईट वाटू लागलं आहे? तेव्हा ती म्हणते, हे बघा, तो आलाय ना, त्याचं मला अजिबात वाईट वाटत नाही आहे. पण हे जे काही ईश्वरी करते ना, ते चुकीचं करते हे मला समजतंय. मामा म्हणतो, पण जेव्हापासून ते आलेत ना, तेव्हापासून तुझ्या चेहऱ्याचा रंग मात्र पुरता उडून गेलेला आहे. मामी एकदम घाबरते आणि म्हणते, काही काय बोलताय? माझ्या चेहऱ्याचा रंग उडायचं काय कारण आहे? मामा म्हणतो की हो, तुझा चेहरा तुला दिसत नाही ना, तुझा चेहरा मला दिसतोय. तू एकदा आरशात बघ, तुझा चेहरा कसा झालाय तो. घाबरून तू ना पांढरी पडली आहेस नुसते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता ईश्वरी देखील शांत बसणार नाही. ज्या व्यक्तीनं चूक केलेली आहे, ज्या व्यक्तीनं रमाकांत आणि अर्णवच्या आईचा सुखाचा संसार मोडून टाकलेला आहे, त्या व्यक्तीच्या गळ्यापर्यंत ईश्वरी पोचणार म्हणजे पोचणार. मामी म्हणते, ह्या गोष्टी तुम्ही मला का सांगतायत? मामा म्हणतो, तुला सांगून ठेवतोय, कारण तुलासुद्धा काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. मला तर शंका येते, यामध्ये आपल्याच घरातली एखादी व्यक्ती असू शकते का काय, असं मामा तिला म्हणतो. ती म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? कोणावर तुम्ही शंका घेताय?
तेव्हा मामा डायरेक्ट तिच्याकडं बोट करतो आणि म्हणतो की मला तुझ्यावरच संशय येत आहे. असं म्हणल्याबरोबर वल्लरीच्या अशा काय शिट्ट्या वाजलेल्या आहेत की ती एकदम शांतच झालेली आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी एकमेकांशी बोलत आहेत. ईश्वरी ठामपणे अर्णवला सांगते, मी त्यांना घरात आणलेलं आहे आणि जोपर्यंत ते निर्दोष आहेत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. माझी आई निर्दोष आहे, त्याचबरोबर तुमचे वडील देखील निर्दोष आहेत आणि हे सगळं खेळणारा जो मास्टर माइंड आहे त्याला मी तुमच्या समोर एके दिवशी आणणार म्हणजे आणणार, असं ती अर्णवला सांगत आहे. अर्णवला या गोष्टी पटत नाही आहेत, पण ईश्वरी मात्र शांत बसत नाही. ईश्वरी अर्णवला हे पटवून देण्याचा प्रयत्न करते की झालेल्या सगळ्या प्रसंगामध्ये तुमच्या वडिलांचा आणि माझ्या आईचा काहीच दोष नव्हता. विनाकारण ते बदनाम झालेले आहेत आणि त्यांच्या बदनामीचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर आणि त्यामुळेच तुमच्यावर म्हणजेच अर्णव आणि अंजलीवर झालेला आहे, असं सांगण्याचा ती प्रयत्न करत आहे. अर्णव ते सगळं ऐकून घेतोय, पण पटत मात्र त्याला काहीच नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळेजण डायनिंग टेबलला बसलेले असतात तेव्हा जी कुटुंब प्रमुखाची मेन खुर्ची आहे, अंजली ती खुर्ची राकेशला देत असते. तर ईश्वरी म्हणते की या खुर्चीवर मान फक्त अर्णवच्या बाबांचा आहे आणि तेच या खुर्चीवर बसणार. तेव्हा राकेशचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो, कारण राकेशचा एका क्षणात तिने मान धुडकावून लावलेला असतो आणि त्या ठिकाणी बसवलेलं असतं ते म्हणजे रमाकांतला. अंजलीला आता काय बोलावं तेच कळत नाही. अर्णव देखील तेथेच असतो आणि आता कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर रमाकांत विराजमान झालेला असतो. ईश्वरीने तिला जे काय करायचे ते करून टाकलेलं असतं. अर्णव पाहतो, त्याला राग येतो. आता अर्णवची नाश्ता करण्याची इच्छाच उरलेली असते. अर्णव म्हणतो, मला ब्रेकफास्ट करायचं नाही आहे, मी जातो, असं म्हणून अर्णव निघून जातो. रमाकांतला मात्र या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं, पण ईश्वरी मात्र ठाम आहे. ईश्वरीला अर्णवला कसं खाऊ घालायचं ते देखील माहिती आहे. ती त्याला खाऊ घालणार, पण इकडे राकेश आणि अंजली आणि वल्लरीचा चांगलाच माज मोडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.